नमस्कार मित्रांनो, मराठी ऑटोकट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत एक अत्यंत महत्त्वाचा विषय डिस्कस करणार आहे. तो म्हणजे GST स्लॅब रिफॉर्म्स आणि कारच्या प्राइजेसवरती त्याचा झालेला इम्पॅक्ट आणि त्याच्यामुळं ग्राहकांना जनसामान्यांना याचा काय फायदा होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये. याच्यामध्ये कारचे वेगवेगळे सेगमेंट्स आहेत, ते गव्हर्नमेंटने डिफाईन केलेले आहेत, ते सुद्धा मी सांगणार आहे. आणि कोणत्या सेगमेंटला किती फायदा झाला आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओची सुरुवात करण्याअगोदर माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि व्हिडिओजना लाईकसुद्धा करा. आणि तुमच्या मनात एखादी कमेंट असेल माझ्या व्हिडिओबद्दल तर ती सुद्धा तुम्ही करू शकताय. आता लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की GST स्लॅब्स जे आहेत हे रिफॉर्म करण्याची घोषणा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती की 28% GST स्लॅब जो आहे तो डिस्कंटिन्यू होणार आहे. इवन 12% GST स्लॅबसुद्धा डिस्कंटिन्यू होणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. मग ह्याचे इम्पॅक्ट्स आपल्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवरती, कार इंडस्ट्रीवरती काय होतील ह्याचा एक अंदाज बांधणारा व्हिडिओ मी लास्ट टाईम शेअर केला होता. आता कन्क्लुजनवरती आपण आलो आहे की गव्हर्नमेंटनं GST काउन्सिलची जी मीटिंग झाली 3 आणि 4 सप्टेंबरला अजूनही चालू आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी काय काय निर्णय घेतले, कोणकोणते रूल्स डिफाईन केले हे मी तुम्हाला सांगणार आणि त्याचे इम्पॅक्ट्स आपल्याला काय होणार ते सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की गव्हर्नमेंटनं आपली दिवाळी जी आहे ती हे सरप्राईज गिफ्ट देऊन गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि 28% जो GST स्लॅब होता त्यामधले आपल्या कारमधले काही सेगमेंट 18% गेलेले आहेत आणि कारचे काही सेगमेंट हे 40% गेलेले आहेत. घाबरून जायची गरज नाही, कारण जे सेगमेंट 40% गेलेले आहेत त्याला पूर्वी सेससुद्धा लागत होता. त्यामुळं आपण 40% जास्त स्लॅब देत होतो किंवा जास्त टॅक्स देत होतो. आता सेस पूर्णपणे डिस्कंटिन्यू झाल्यामुळं 40% स्लॅब जरी असला तरी आपली बचत होणार आहे. ती कशी होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता गव्हर्नमेंटनं जे सेगमेंट बनवलेले आहे त्यातला सगळ्यात पहिला सेगमेंट तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय बघा, ज्याच्यामध्ये पहिला सेगमेंट आहे स्मॉल कार्स. स्मॉल कार्समध्ये याच्यामध्ये फ्युअल ऑप्शन असेल पेट्रोलचा आणि ह्या पेट्रोल इंजिन जे असेल ते 1200 CCच्या आत साईजचं किंवा 1200 CCपेक्षा कमी साईजचं पेट्रोल इंजिन असेल आणि गाडीची लेंथ जी आहे ती 4 मीटर म्हणजे 4000 mm कमी असेल तर अशा गाड्यांना पूर्वी 28% GST आणि 1% सेस लागत होता. आता 28% GST स्लॅबचं कन्व्हर्जन किंवा ती गोष्ट जी आहे ती डिस्कंटिन्यू झालेली आहे आणि 18% GST स्लॅबमध्ये ह्या गाड्या असतील आणि सेससुद्धा डिस्कंटिन्यू झालेले आहे. त्यामुळं आपली बचत जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे स्क्रीनवर जसं तुम्हाला दिसतंय 40,000 रुपयापासून 70,000 रुपयापर्यंत तुमची बचत होणार आहे. आणि अशा कोणत्या गाड्या ज्या आहेत ज्या 40,000 ते 70,000पर्यंत स्वस्त होतील तर याच्यामध्ये तुमची मारुती सुझुकीची अल्टो येईल, टाटाची टियागो येईल, वॅगनर येईल, मारुतीची स्विफ्ट येईल, बलेनो येईल, टाटा अल्ट्रोज आहे, ह्युंडाईची ग्रँड i10 आहे, ह्युंडाई i20 आहे, डिझायर आहे, टिगॉर आहे, त्यानंतर नेक्सॉन, ब्रेझा ह्या कॉम्पॅक्ट 4 मीटर SUVसुद्धा याच्यामध्ये येतात आणि फ्रॉन्क्स अशा ज्या गाड्या ज्यांची लेंथ 4 मीटरपेक्षा कमी आणि इंजिन 1200 CC पेक्षा कमी आहे त्या गाड्या याच्यामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये तुमची 40,000 ते 70,000 रुपयापर्यंतची बचत होणार आहे. पुढचा सेगमेंट जो आहे तो डिझेलचा आहे. काही छोट्या गाड्यांमध्ये आजही डिझेल इंजिन अवेलेबल आहे. तर अशा गाड्यांसाठी गाडीची लेंथ 4 मीटरपेक्षा कमी असेल, त्यानंतर इंजिन साईज 1500 CCपेक्षा कमी असेल तर ह्याला पूर्वी 28% GST आणि 3% सेस लागायचा. तो आता सेस डिस्कंटिन्यू झालेला आहे पूर्णपणे आणि 28% GST स्लॅबऐवजी 18% लागणार आहे. याच्यामुळे तुमची 50,000 रुपयापासून ते 80,000 रुपयापर्यंतची बचत होणार आहे. गाड्या तेवढ्या स्वस्त होणार आहेत किंवा त्याची प्राईस तेवढी कमी होणार आहे. याच्यामध्ये नेक्सॉन डिझेल येईल, XUV 3XO डिझेल येईल
व्हेन्यू, ह्युंडाई व्हेन्यू डिझेल, सॉनेट, किया सॉनेट डिझेल, अशा ज्या गाड्या आहेत ह्या सेगमेंटमध्ये येतात आणि याच्यामध्ये तुमची बचत होणार आहे. तिसरा सेगमेंटकडे आता आपण वळूयात. याच्यामध्ये मिडसाईज कार्स येतात. गाडीची लेंथ 4 मीटरपेक्षा जास्त असेल आणि इंजिनची साईज जी आहे ती 1500 cc जास्त असेल तर तुम्हाला पूर्वी 28% GST प्लस 15 ते 20% सेस लागायचा. आता सेस पूर्णपणे डिस्कंटिन्यूड आहे आणि GST जो आहे तो 40% गेलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 28% GST प्लस 15% सेस जर पकडलं तर टोटल 43% टॅक्स बेर मिनिमम ह्या सेगमेंटमध्ये द्यायला लागायचा. आता 40% GST झालेला आहे, म्हणजेच 3% बचत कमीत कमी होणार आणि जास्तीत जास्त साधारणपणे तुमची 5 ते 7% बचतसुद्धा याच्यामध्ये होणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला 30,000 ते 50,000 रुपयापर्यंतची बचत मिडसाईज सेगमेंटमध्ये सुद्धा होणार आहे. आता या मिडसाईज सेगमेंटमध्ये गाड्या कोणत्या येतात तर मिडसाईज सेगमेंटमध्ये तुमची मारुती सुझुकी अर्टिगा येते, किया कॅरेन्स येते, होंडा सिटी येते, ह्युंडाई वेर्ना येते. ह्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 30,000 ते 50,000पर्यंतची बचत होणार आहे. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या कॅटेगरीकडे पोहोचतोय, जी आहे चौथी कॅटेगरी SUV. कारण आज इंडियामध्ये SUVची जी क्रेज आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे. तर SUVला पूर्वी 28% GST आणि 22% सेस लागायचा. आता SUVचं गव्हर्नमेंटनं डेफिनेशन अशी केली होती की 170 mm जास्त ग्राउंड क्लिअरन्स असेल, इंजिन साईज 1500 cc मोठी असेल, तर अशा पद्धतीची डेफिनेशन गव्हर्नमेंटनं केली होती, राईट. तर ह्या गाड्यांना टोटल टॅक्स जवळपास 50% लागायचा. आता ह्या सेगमेंटच्या गाड्या 40% गेलेल्या आहेत किंवा 40% सेगमेंटमध्ये गेल्यात, कारण लक्झरी आयटम येतो हा. तर इथे सुद्धा तुमची 10% बचत होणार आहे. आता याच्यामध्ये फायदा ह्या लोकांना हा होणार आहे की ह्या गाड्यांची जी तिकीट साईज आहे, म्हणजे जी प्राईज आहे ती साधारणपणे 11 लाखांपासून ते 20 लाखांपर्यंत किंवा 25 लाखांपर्यंत सुद्धा आहे. सो त्यामुळं बचत जी आहे ती तुमची जरी 10% कन्सिडर केली तर तुम्हाला साधारणपणे 1,20,000 पासून 1,50,000पर्यंतचे फायदे याच्यामध्ये होणार आहेत. मग जे लोक आता येणाऱ्या दिवसांमध्ये क्रेटा, सेल्टॉस किंवा हॅरियर, XUV 700 किंवा सफारी किंवा स्कॉर्पिओ यासारख्या गाड्या बुक करण्याचा विचार करतायत, त्यांना थोडंसं थांबण्याची गरज आहे किंवा त्यांनी थांबावं असं माझं सजेशन आहे. साधारणपणे 1,00,000 ते 1,20,000 किंवा 1,50,000पर्यंत सुद्धा तुमची बचत होऊ शकेल हा अंदाज आहे. आता पुढचा सेगमेंट जो आहे तो आहे लक्झरी कार. लक्झरी कार म्हणजे ऑलमोस्ट आपण इंडियामध्ये पकडू शकतो 50 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या गाड्यांना आपण लक्झरी कार म्हणतो. तर यामध्ये मर्सिडीज, BMW, ऑडी, वोल्वो यासारख्या कंपन्यांच्या कार्स येतात. याच्यामध्ये पूर्वी 28% GST आणि 20% सेस लागायचा, टोटल 48%पर्यंतचा टॅक्स होता. आता ह्या गाड्या 40%च्या GST स्लॅबमध्ये येतील, ज्याच्यामुळे तुमची साधारणपणे 8% बचत होणार आहे. आणि ह्या गाड्यांचा तिकीट साईज अजून जास्त असल्यामुळं किंवा गाड्यांची प्राईस थोडीशी जास्त असल्यामुळं साधारणपणे तुमची बचत 2 लाखांपासून 4 लाखांपर्यंतची बचत याच्यामध्ये होणार आहे. आता इलेक्ट्रिक कार्समध्ये गव्हर्नमेंटनं रिलीफ काय दिलेलं नाही, कारण ऑलरेडी गव्हर्नमेंटनं इलेक्ट्रिक कार्सना 5%च्या GST स्लॅबमध्ये ठेवलं होतं आणि आतासुद्धा 5%च्या स्लॅबमध्येच त्यांना इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. सो इथे तुमची कोणत्याही पद्धतीची GSTच्या बाबतीत बचत होणार नाही आहे. पुढे आपण जाऊयात बाईक्समध्ये सुद्धा 2 कॅटेगरी करण्यात आल्या आहेत. ज्या गाडीचं इंजिन 350 cc पेक्षा कमी आहे त्या गाड्यांना 18%च्या GST स्लॅबमध्ये आणण्यात आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच इथं तुमची 10%ची बचत होईल. 7,000पासून ते 12,000पर्यंत तुमची बचत ह्याच्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत, शक्यता आहे, दाट शक्यता आहे किंवा होईलच. आणि मग ह्यामध्ये कोणत्या गाड्या येतात तर तुमची स्प्लेंडर येते, हिरो होंडा स्प्लेंडर, ॲक्टिवा, ॲक्सेस, ज्युपिटर
ह्या 100-125 CC, 150 CC किंवा 200 CC पर्यंतच्या ज्या गाड्या आहेत, इव्हन 350 CC जरी असेल तरी त्याच्यामध्ये तुमची बचत होणार आहे. मग 350 CC पेक्षा जास्त जर तुम्ही जी गाडी घेणार आहे त्याच्या इंजिनची CC असेल तर त्याला मात्र 40% GST स्लॅबच्या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेला आहे. त्याला एक लक्झरी आयटम अशा पद्धतीने कन्सिडर करण्यात आलेला आहे. आणि इथे मात्र तुमची गाड्यांची प्राईस जी आहे ती साधारणपणे 10,000पासून ते 20,000पर्यंत वाढणार आहे. याच्यामध्ये तुमची डॉमिनर 400 येते, त्यानंतर हिमालयन 450, निंजा 400 अशा गाड्या येतात. या व्यतिरिक्त जर तुम्ही कमर्शियल गाडी खरेदी करू इच्छितात तर तिथेसुद्धा 28% GST लागणार होता, तो 18%वरती आलेला आहे. तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करणार असाल तर त्या ट्रॅक्टरमध्ये पूर्वी 12% GST लागत होता, आता तो 5%वरती आलेला आहे. सो ट्रॅक्टर आणि कमर्शियल व्हेकलमध्ये सुद्धा 30,000 ते 50,000 रुपयांपर्यंतची बचत जी आहे तुमची होणार आहे. तर अशा पद्धतीनं हे रिफॉर्म्स जे आहेत ते गाड्यांच्या प्राईजवरती इम्पॅक्ट करणार आहेत, ज्याची माहिती मी तुम्हाला दिली. येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे रिफॉर्म्स जे आहेत ते लागू होणार आहेत. आता गव्हर्नमेंटनं सांगितले की आज आम्ही 3 किंवा 4 तारखेला हे डिक्लेअर करतोय, तरी याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते दसऱ्यापासून स्टार्ट होईल, म्हणजेच 22 सप्टेंबरपासून स्टार्ट होईल. सो तुम्हाला जर गाडी नवीन खरेदी करायची असेल तर आत्तापासून तुम्ही बुकिंग करा, राईट, जेणेकरून प्रत्येक ऑटोमोबाईल कंपनीचा आज प्रत्येक गाडीवरती वेटिंग पिरियड चालू आहे. बुकिंग करा. बुकिंग केल्यानंतर 22 तारखेनंतर तुमच्या गाडीचे पैसे भरून गाडीचं इनवॉइस किंवा बिलिंग करा आणि त्यानंतर तुमची गाडी जी आहे दशेऱ्याच्या दरम्यान तुम्ही डिलिव्हरी घेऊ शकताय, जेणेकरून तुमचा जो बेनिफिट आहे तो होणार आहे आणि गव्हर्नमेंटच्या ह्या रिफॉर्म्सचा फायदा जो आहे तुम्हाला होणार आहे. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला हे रिफॉर्म्स आणि त्याचे होणारे फायदे थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. आणि पुन्हा एकदा माझी विनंती आहे की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओना लाईकसुद्धा करा. आणि एखादी कमेंट किंवा एखादी शंका असेल तर तुम्ही ती कमेंट सेक्शनमध्ये करू शकता. फीडबॅक किंवा शंका असेल तर ती कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहू शकताय. धन्यवाद.